आणि परंपरा आहे। पुतळे नसलेल्या महापुरुषांचे फक्त तैलचित्र लावले जातात, जर असं मंत्री महोदयांचं स्पष्टीकरण असेल तर ते मी मान्य करतो। माझ्या मनातल्या फक्त भावना व्यक्त केल्या, आपण त्या मान्य केल्या त्याबद्दल आपल्या मी आभारी। नाही, मी पुतळ्याला जाऊन आलो। सन्माननीय ग्रेट कदम साहेब, म्हणजे मला एक कळत नाही, ते देवराष्ट्र त्यांच्या भागात आहे। मी राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं सकाळी पहाटे जाऊन तिथं दर्शन घेऊन आम्ही आलो आणि आल्यानंतर तिथं एवढा मोठा पूर्णाकृती पुतळा आहे, तिथं आम्ही सगळ्यांनी अभिवादन केलं। तिथं तुम्ही केलं का? हा, मग केलं तर व्यवस्थित झालं। त्याच्यावर काही मुद्दे महत्वाचे ते त्या घ्या, आता वेळ कमी आहे। आदरणीय अजितदादांनी, मी अजितदादांचे आभार मान्य करतो। देणार ना आता अध्यक्ष महोदय, आता बोलून घ्या। सन्मान्य अजितदादांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून 11वा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचं एक इतिहास रचला आणि 11वा राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडत असताना, या इतिहास रचत असताना मी एक या विधिमंडळाचा सदस्य म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, खरं राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आणि विशेष करून शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या अपेक्षा होत्या। ही ज्या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करतो तो मतदारसंघ, जिल्हा आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले शेतकरी मोठ्या आशे धरून होते की निवडणुकीच्या आधी जे आश्वासनांची खैरात या ठिकाणी महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितलेली होती, त्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा मदतीचा हात हे प्रत्यक्षपणे दिला जाईल। शेतकऱ्यांच्या जे कर्जबाजारी शेतकरी आहेत, ज्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं आहे, जे नैसर्गिक आपत्त्यांना सातत्याने आमचे महाराष्ट्रातले शेतकरी सामोरे जातात, अशा शेतकऱ्यांना सुद्धा कुठे ना कुठे प्रत्यक्षपणे मदत आमच्या लाडक्या बहिणीसारखी केली जाईल, अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होती। अध्यक्ष महोदय, गेल्या काही वर्षांपासून अध्यक्ष महोदय, मी दादा आत्ताच सुरुवात केली नाही दादा आता ठीक आहे, मला एवढंच म्हणत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दादा की सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की येणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये थेट मदत ही शेतकऱ्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही दिली जाईल, अशा अपेक्षा आणि आशा धरून महाराष्ट्रातले शेतकरी होते। गेल्या काही वर्षांपासून दादा, आता मी म्हणजे गेल्या काही वर्षांपासून दादा, तुम्हाला माहिती आहे 19-21ला आमच्या सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठ असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचं नुकसान पुरामुळे झालेलं आहे। तिथं शारपड जमिनीमुळे सुद्धा आज शेतकऱ्यांना त्या जमिनीमध्ये त्यांचं पीक त्यांचं येत नाही। शारपड जमिनीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आहेत, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही। अशा कठीण परिस्थितीतनं हा महाराष्ट्रातला शेतकरी जात असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी मदत मिळावी अशी अपेक्षा होती। ती मदत खरं आमच्या शेतकऱ्यांना बांधवांना मिळाली नाही, ही दुर्दैवाने मला खंत व्यक्त करावीशी वाटते। अध्यक्ष महोदय, अनेक गोष्टी अर्थसंकल्पात जाहीर केल्या। देशाचे, महाराष्ट्राचे अनेक राष्ट्रपुरुषांच्या स्मारकाचा उल्लेख आवर्जून अर्थमंत्र्यांनी केला। छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उभं केलं जाईल आणि त्यांच्या स्मरण या ठिकाणी अभिवादन व्यक्त केलं जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। पण गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी ज्या आपल्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं भूमिपूजन देशाच्या एका अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तीच्या शुभ हस्ते झालेलं होतं, देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते, त्या स्मारकाची सुरुवात सुद्धा अजून झाली नाही। एक राज्याचा, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी मला खंत व्यक्त करायची वाटते। छत्रपती शिवरायांचं स्मारक झालंच पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे, या बाबतीत कुणाची दुमत नाही। परंतु आम्ही लवकर या ठिकाणी स्मारक उभं करू, आम्ही त्याला निधीची तरतूद करू, म्हणजे केव्हा स्मारक उभं राहणार, किती त्याला निधी देणार,
त्या निधीचा प्रत्यक्षपणे उपयोग ते स्मारक उभे करत असताना या ठिकाणी कसा होणार, ह्या बाबतीतलं कुठेही त्याच्या खोलवर अजून काही चर्चा झालेली नाहीये. आज कोकणामध्ये छत्रपती शिवरायांचा मोठा असा भव्य दिव्य पुतळा आपण उभा केला की ठीक आहे, काही हवामानाच्या काही कारणामुळे दुर्दैवाने एक महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना असं गालबोट लागेल असं त्या पुतळ्याचं तुटून नुकसान झालं, परंतु आज तिथेही या ठिकाणी एक त्याच्या जागी मोठं पुतळा उभा करण्याचं काम हे राज्य सरकारने करावं. कारण तिथं सिंधुदुर्ग आणि त्या संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये जे छत्रपती शिवरायांनी जे 2 किल्ले उभे केलेले होते त्याचा एक वेगळा आदर्श महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या या नकाशामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्याच्या मातीतून अनेक लोक या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कौतुकास्पद काम केले अशी निर्माण झाले. त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आवर्जून उल्लेख केला. वाटेगाव इथे या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं केले जाईल. अध्यक्ष महोदय, मला विधिमंडळात आमदार होऊन गेले 6 वर्ष झाले. 6 वर्षाच्या प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख केला जातो. गदिमा माडगुळांचा या ठिकाणी स्मारक उभं केलं जाईल. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकाला, त्यांच्या जन्म असणाऱ्या गावाला, देवराष्ट्राला दादांना मी आपल्याला विभागीय बैठकीत विनंती केली की जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा खुद्द शरद पवारजी साहेब असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या गावाला आणि त्या स्मारकाला प्रचंड मोठी मदत केली. परंतु आता ती घटना होऊन 25 वर्ष झाली. त्या गावातले काही गोष्टी आम्हाला त्याची सुधारणा करायची आणि म्हणून कुठेतरी जुन्या स्मारकांना, या सर्व स्मारकांना एकदा आपण निधी देतो त्याच्यानंतर तो निधी वेळेत त्याचा उपयोग केला जातो का, आणि तो उपयोग झाल्यानंतर सुद्धा ज्याची मेंटेनन्सची खर्चाची वेळ येते त्याच्या बाबतीत ही दादा आपण कुठेतरी त्याची तरतूद करावी अशी माझी एक नम्र विनंती. स्मारक उभे केले जातात पण त्याला मेंटेनन्सचा प्रश्न येतो. अध्यक्ष महोदय, 5 मिनिटं मला बोलू द्या, बाकी सगळ्यांना 15-20 मिनिटं मिळाले. अध्यक्ष महोदय, आपण मागच्या म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारने, त्यावेळी दादा अर्थ व नियोजन मंत्री होते, आरोग्य विभागाकडे प्रचंड मोठा खर्च सरकारने केला होता. ती गरज होती त्या काळाची. लोकांच्या प्राणाचं संरक्षण, लोकांना आरोग्य सेवा ही तातडीने मिळाली पाहिजे. ग्रामीण रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल, वेगळ्या पद्धतीने प्रचंड मोठा खर्च झाला. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आम्ही पाहतोय, वर्तमानपत्रात वाचतो, आम्ही हॉस्पिटल चालवतो, हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळे आजार पुन्हा येऊ लागलेले, त्या आजारातून वेगवेगळे पुन्हा त्रास लोकांना, नागरिकांना होऊ लागलेला. अशा परिस्थितीत सुद्धा आरोग्यावर ह्या वर्षी आपण केवळ 3,800 रुपये खर्च केले. जेव्हा राष्ट्रीय अर्थसंकल्पामध्ये असं एक धोरण टाईप स्वीकारलं गेलंय की किमान 8% खर्च त्या राज्याच्या टोटल बजेटचा 8% निधी हा आरोग्यावर खर्च केला पाहिजे. एकीकडे आपल्याला 8-8.5 कोटीचं या ठिकाणी आपल्या राज्यावर कर्जाचं डोंगर आहे. वेगवेगळ्या योजना आदरणीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आहेत. त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना होत असेल, आमच्या लाडक्या बहिणीला होत असेल, आमची काहीच हरकत नाही. माझ्या आधीच्या सदस्यांनी वारंवार याचा उल्लेख केला की 1500 रुपये आपण देताय सरकारच्या तिजोरीतनं. महाराष्ट्रातल्या जनतेचे पैसे हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना मिळत आहेत, ह्याचा मला मनापासून आनंद आहे. अध्यक्ष महोदय, नाही असं नाही, 5 मिनिटं नाही बोललं पाहिजे मला 5 मिनिटं, परंतु 2100 रुपयाचा सुद्धा अजून कुठे त्याचा उल्लेख नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आमच्या लाडक्या बहिणींची कुठं फसवणूक केली जाते. एकट्या माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये 28,000 लाडक्या बहिणींचे नावं यादीतनी वगळणे आले. चंद्रकांत दादा, काय त्यांचा दोष होता? जर त्यांना निकषात आता ते बसत नसतील तर पूर्वी त्यांना निकषात बसवून त्यांची निवडणुकीच्या पुरती धूळफेक करणं, त्यांच्यामध्ये फसवणूक करणं हे योग्य नव्हतं. आणि म्हणून या उर्वरित वगळलेल्या यादीत ज्या आमच्या लाडक्या बहिणी, त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण पार पाडली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझे 2 महत्वाचे मुद्दे आहेत आणि आपण मला संधी द्यावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये 15 लाख कोटीचा उद्योग येणार. उद्योगाच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी रोजगार उपलब्ध होणार असं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, दावोस इथे बैठका झाले, करार झाले. 15 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे? ती गुंतवणूक येत असताना त्याला कुठल्या प्रकारची शैक्षणिक गुणवत्तेचे विद्यार्थी तिथं रोजगार म्हणून उपलब्ध लागणार आहेत आणि ही नेमके लागणार आहेत का? पूर्वीच्या आकडे काय होते? प्रत्यक्षपणे उद्योग किती आला? उद्योगाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना किती रोजगार उपलब्ध झाला? अध्यक्ष महोदय, कधी विधिमंडळासमोर हे प्रत्यक्षपणे झाल्यानंतरचं कामकाज आकडेवारी कधी आमच्या समोर डोळ्यासमोर मांडलेली नाहीये. अध्यक्ष महोदय, माझ्या अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत मला या ठिकाणी बोलायचंय. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस, बनकर साहेब 2 मिनिटं द्या मला. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे. आणि या ठिकाणी आज
18,000 रिक्त पदे या ठिकाणी राज्य सरकार लवकर भरणार असं आम्हाला सांगण्यात येते. आम्हाला प्रसार माध्यमातून कळते 18,000 रिक्त पदे ही लवकरात लवकर ही राज्य सरकारने भरावी आणि ज्या आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्यांना 15,000 आणि 8,500 रुपये मिळतो, या आमच्या भगिनीच आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्याही दारोदारी जाऊन ग्रामीण भागामध्ये उन्हातानाचं काम करत असतात. त्यांचा प्रपंच कुटुंब या मदतीने चालत असतो. त्यांच्यामध्ये वाढ मिळावी, त्यांच्या वेतन वाढामध्ये, अशी मी या ठिकाणी आज नम्रपणे अध्यक्ष महोदय विनंती करत आहो. अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पाच्या बाबतीत अनेक गोष्टींवर बोलण्यासारखं आहे, परंतु अध्यक्ष महोदय आज मला एवढंच सांगायचं की माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये एक दुष्काळी भाग आहे. शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आणि या ठिकाणी म्हैसाळला अध्यक्ष महोदय अर्थमंत्र्यांनी 200 मेगावॉटचं एक सुवर्ण ऊर्जाचा प्रकल्प आम्ही उभा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आमच्या सांगली जिल्ह्याला दुष्काळी भागाला वरदान देणाऱ्या ताकारी, टेंबू, म्हैसाळ, अरफळ अशा 4 उपसा सिंचन योजना आहेत. अध्यक्ष महोदय, अरफळला निधी मिळालाच पाहिजे, ह्यात काही कुणाचं दुमत नाही. टेंबूच्या बाबतीत सुद्धा काही ठिकाणी अजून निधीची कमतरता आहे. त्यात बंदिस्त पाईपलाईन बाबतीत शेतकऱ्यांच्या काही वेगळ्या भावना आहेत. ह्या बाबतीमध्ये सुद्धा मी वारंवार पाटबंधारे मंत्री महोदय आणि अध्यक्ष महोदय अर्थमंत्र्यांना सांगू इच्छितो की या बाबतीमध्ये टेंबूला जो काय अपुरा निधी आहे तो लवकरात लवकर द्यावा आणि या आमच्या 4 सांगली जिल्ह्यातल्या असणाऱ्या या उपसा सिंचन योजनेला मदत करून आमच्या शेतकऱ्यांना मदतीचा हात राज्य सरकारने द्यावा. अध्यक्ष महोदय, शक्तीपीठाबाबतीत शेवटचा मुद्दा बोलताय. शक्तीपीठ महामार्ग करत असताना याच्या बाबतीत लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. लोकांना तिथल्या स्थानिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. चंद्रकांत दादा, आपल्यालाही आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं. आमच्या